Hello student, today's topic is mitochondria. Mitochondria is a cell organelle that is present inside the cell. What is the meaning of mitochondria? Mito means thread or chondrion means granular like structure. Okay, with these are very minute structure. In some cells these looks like a thread like structure, while in some cell it appears like a granules. Okay, so mitochondria is the name for this cell organelle. This cell organelle was first observed by Richard Altman in 1894. The term mitochondria was coined by Carl Benda in 1898. Here the mitochondria is known as the powerhouse of the cell. What is the function of powerhouse? Powerhouse is what is the function of powerhouse? It is used to provide, it provides energy, in the form of ATP molecules. That's why mitochondria is called as the powerhouse of the cell. It releases chemical energy. It releases energy through enzymatic oxidation. Enzymatic oxidation means the reaction in which enzymes are involved are called as enzymatic, and here it carries out the oxidation reaction. So this process is enzymatic oxidation, where substrate and oxygen molecule are used by mitochondria and it gives ATP, adenosine triphosphate, which is the energy rich molecule. Okay, in this way mitochondria provide energy to the cell. It is present in abundant number in the cell which require more energy. अशा सेलमध्ये हा ऑर्गेनेल जास्तीत जास्त प्रमाणात प्रेझेंट असतो ज्या सेलला एनर्जीची फार गरज असते. जसं आहे स्पर्म सेल, लिव्हर सेल, मसल सेल, मायक्रोवेला ओसाइट. या प्रकारे या सेल्सला एनर्जीची फार गरज असते, म्हणून यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर हा फार जास्त. स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. तर हा मायटोकॉन्ड्रिया आहे, याचं सेक्शन घेतलेलं आहे. ओके, तर सेक्शनमध्ये आपल्याला दिसतं आहे की इट इज डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर, दोन मेम्ब्रेनने बनलेला असतो. ओके, बाहेरची जी मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला आपण म्हणणार, या मेम्ब्रेनला आपण म्हणणार आउटर मेम्ब्रेन, बाहेरची आउटर मेम्ब्रेन. आणि आतल्या साईडला ही जी मेम्ब्रेन आहे ती असणार आहे इनर मेम्ब्रेन. इनर बिटवीन द इनर अँड आउटर मेम्ब्रेन देर इज अ स्पेस. ओके, दोघा मेम्ब्रेनमध्ये ही जी एम्प्टी स्पेस आहे, या एम्प्टी स्पेसला आपण काय म्हणणार आहे? पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. ओके, पेरी म्हणजे आजूबाजूला, अराउंड. मायटोकॉन्ड्रियाच्या आजूबाजूला जी स्पेस आहे ही व्हाईट कलरची, तिला आपण म्हणणार पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. आतली जी मेम्ब्रेन आहे इनर मेम्ब्रेन, इट हॅज फिंगर लाईक प्रोजेक्शन. या ठिकाणी फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे या मेम्ब्रेनवर, आणि या फिंगर लाईक प्रोजेक्शनला आपण काय म्हणणार? क्रिस्टी. ओके, काय म्हणणार आहोत? क्रिस्टी. दीज फिंगर लाईक स्ट्रक्चर आर नोन ॲज क्रिस्टी. अँड these structure, these cristae have tennis racket shaped molecules. These are called as, यांच्यावर जे हे मॉलिक्युल्स आहेत जे टेनिस रॅकेट शेप्ड आहे, यांना आपण म्हणणार आहोत F1 पार्टिकल. ओके, F1 पार्टिकल. आणि आतल्या साईडचे जी ही स्पेस आहे तिला आपण म्हणणार आहोत मॅट्रिक्स स्पेस. ओके, मॅट्रिक्स स्पेसमध्ये मॅट्रिक्स प्रेझेंट असतं. आणि या मॅट्रिक्समध्ये काय असणार आहे? मॅट्रिक्समध्ये DNA मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. मायटोकॉन्ड्रियाचा स्वतःचा DNA असतो. ओके, स्वतःचे रायबोझोम्स असतात, ज्याला आपण मायटोरायबोझोम्स असं म्हणणार. ओके, आणि काही ग्रॅन्युल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. अशा प्रकारे मायटोकॉन्ड्रियाचे हा 18 स्ट्रक्चर आहे. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन,
finger-like projection are called as cristae, and F1 particles are present, which are tennis racket shaped structure. Okay, and inside the inner membrane the matrix is present. Okay, and the space where matrix is present is called as matrix space. Okay, and DNA is present. Mitochondria has its own DNA, its own ribosome, mitoribosomes, and some granules. Here if we look at the structure of F1 particle, तर या ठिकाणी आपण बघत आहोत F1 पार्टिकल. तर या मायटोकॉन्ड्रियाची ही आउटर मेम्ब्रेन आहे, ही इनर मेम्ब्रेन आहे, ज्या ठिकाणी फिंगर लाईक प्रोजेक्शन आपल्याला बघायला मिळालेत मायटोकॉन्ड्रियाच्या आतल्या साईडला. या फिंगर लाईक प्रोजेक्शनला आपण नाव दिले आहे क्रिस्टी. आणि क्रिस्टीवर काय प्रेझेंट असतात? क्रिस्टीवर प्रेझेंट असतात F1 पार्टिकल. ओके, these are the F1 particle. Numerous F1 particles are present at the inner side of the inner membrane, and part base which is incorporated in the inner membrane, and a pedicel and a head. किती पार्ट आहेत F1 पार्टिकलचे? 3. बेस, पेडिसेल अँड हेड. अशा प्रकारे हा F1 पार्टिकलचं स्ट्रक्चर आहे. ओके, ज्या प्रकारे आपण बघितलं की मायटोकॉन्ड्रिया हॅज अ सिंगल और डबल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड DNA. मायटोकॉन्ड्रियामध्ये डबल स्ट्रँडेड DNA प्रेझेंट असतो, त्याला आपण MT म्हणजे मायटोकॉन्ड्रियल DNA असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जे रायबोझोम असतात ते असतात 55S रायबोझोम. ओके, these ribosomes are called as mitoribosome. मायटोकॉन्ड्रियाचे रायबोझोम म्हणजे मायटोरायबोझोम. Since the mitochondria can synthesize 10% of their protein in their own protein synthetic machinery. मायटोकॉन्ड्रियाचा स्वतःचा DNA आहे आणि स्वतःची प्रोटीन सिंथेसिस मशिनरी आहे, प्रोटीन सिंथेटिक मशिनरी आहे. तर तो स्वतःचे 10% प्रोटीन हा स्वतःच तयार करतो त्याच्या आत. दे आर कन्सिडर्ड ॲज सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनेल. ऑटोनॉमस म्हणजे काय? स्वतंत्र, म्हणजे जो स्वतःचे काम करतो तो ऑटोनॉमस, पण सेमी हाफ. ठीक आहे, काही अंशी हा सेलवर अवलंबून आहे आणि काही अंशी हा स्वतःचे फंक्शन स्वतः परफॉर्म करतो, म्हणून याला सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनेल असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, विच इज द सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनेल ऑफ द सेल? मायटोकॉन्ड्रिया. ओके, या ठिकाणी अजून एक लक्षात ठेवायचं आहे, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये क्रेब्स सायकल कॅरी आऊट करण्यासाठी वेगवेगळे एन्झाईम्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. तर मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये क्रेब्स सायकल ही कॅरी आऊट होते, हे लक्षात ठेवा. Now about the function of mitochondria. Mitochondriaचे function. The most important function of mitochondria is to produce energy. सगळ्यात मेन फंक्शन आहे की मायटोकॉन्ड्रिया काय करणार? एनर्जी प्रोडक्शन करणार, म्हणूनच त्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हटलं आहे. मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस मॉलिक्युल्स ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ATP, एनर्जी रिच मॉलिक्यूल, one of the cell's energy currency that provide energy to drive host and cellular reaction and mechanism. तर सेलला कोणत्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी एनर्जी लागते आणि ती एनर्जी प्रोव्हाइड करणारा ऑर्गॅनेल आहे पॉवर हाऊस ऑफ द सेल मायटोकॉन्ड्रिया. सिम्पलर मॉलिक्यूल ऑफ न्यूट्रिशन आर सेंट टू द मायटोकॉन्ड्रिया. ओके, तर सिम्पल आपण जे फूड खातो ते सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं, डायजेशन म्हणतो आपण त्याला, आणि ते सिम्पल फूड या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं प्लस ऑक्सिजनच्या मदतीने मायटोकॉन्ड्रिया हा एनर्जी रिलीज करतो. अशा प्रकारे हा एनर्जी रिलीज करणार आहे. तर मायटोकॉन्ड्रिया ऑल्सो प्रोड्यूस हीट इन ब्राउन फॅट. जेव्हा आपल्या सराउंडिंगचं टेम्परेचर हे फार कोल्ड असेल तेव्हा आपल्या बॉडीला एनर्जी लागते. आपली बॉडी स्वतः टेम्परेचर
जनरेट करते तेव्हा ब्राऊन फॅट हे बर्न केले जातात. याच्यासाठी सुद्धा काय म्हणतात मायटोकॉन्ड्रिया हे रिस्पॉन्स फेरेटिन पिगमेंटच्या ॲक्युम्युलेशनसाठी फेरेटिन पिगमेंटला ॲक्युम्युलेट म्हणजे स्टोअर करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया करणार आहे, मदत करतो. मायटोकॉन्ड्रिया हेल्प द सेल टू मेंटेन द प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम आयन. सेलमध्ये कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे प्रॉपर लेवलमध्ये ठेवण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करतो. मायटोकॉन्ड्रिया ऑल्सो हेल्प in building some parts of blood hormones and other testosterone and estrogen. ओके, मायटोकॉन्ड्रिया हा काही पार्ट्समध्ये हार्मोन तयार करण्यासाठी सुद्धा मदत करतो, जसा टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन आहे त्या प्रकारे. liver cells mitochondria have enzymes that detoxify ammonia. लिव्हर सेलमध्ये काय होतं, डिटॉक्झिफिकेशन होतं. जे टॉक्झिक मटेरियल असतं आपल्या बॉडीमध्ये तयार होतात त्यांचं न्यूट्रलायझेशन होतं. त्या टॉक्झिक मटेरियलला न्यूट्रलाइज केलं जातं. ओके, आणि त्या प्रोसेसला आपण म्हणतो डिटॉक्सिफिकेशन. लिव्हरमध्ये अमोनिया हा टॉक्झिक मटेरियलचं डिटॉक्सिफिकेशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये मेनली मायटोकॉन्ड्रिया इन्व्हॉल्व असतात. मायटोकॉन्ड्रिया ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ ॲपोस्टोसिस और प्रोग्रॅम सेल डेथ. कोणत्याही सेलचं डेथ कधी होणार हे आधीपासूनच ठरलेलं असतं. प्रोग्रॅम म्हणजे आधीपासून ठरलेलं असणं आणि सेल डेथ म्हणजे त्या सेलची डेथ. ओके, तर या प्रोसेसमध्ये सुद्धा मायटोकॉन्ड्रिया हे इन्व्हॉल्व असतात. ॲबनॉर्मल डेथ ऑफ सेल ड्यू टू डिसफंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया कॅन अफेक्ट द फंक्शन ऑफ ऑर्गन. ओके, तर या ठिकाणी ॲबनॉर्मल सेल डेथ कशामुळे होऊ शकते, मायटोकॉन्ड्रियाच्या डिसफंक्शनमुळे. जर मायटोकॉन्ड्रिया काम करत नसेल तर सेलला एनर्जी मिळणार नाही वेगवेगळ्या प्रोसेस कॅरी करण्यासाठी, आणि याच्यामुळे काय होतं, ती सेल ॲबनॉर्मल पणे बिहेव करते. ठीक आहे, तर याला सेलला जर एनर्जी मिळाली नाही तर ती डेड होईल. तर अशा प्रकारे त्या पर्टिक्युलर ऑर्गनमध्ये जर एखाद्या ऑर्गनमध्ये असं होत असेल डिस्फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रियामुळे जर सेल मरत असतील तर काय होणार, त्या ऑर्गनचं फंक्शनसुद्धा अफेक्ट होतं. ओके, दिस इज ऑल अबाउट मायटोकॉन्ड्रिया.